नमस्कार मित्रांनो, चॅप्टर सिरीज लाईफ टू बी चेंज. आयुष्य आपल्याला बदलायचं आहे. कालचा विषयापासून नंतर मग आपल्याला जसं आपले सिरीज चालू आहे, सणासुदीवर बोलणं झालं आपलं. त्याचबरोबर खूप आपण जे विषय घेतले, ज्या विषयामध्ये आपल्या लाईफबद्दल आपण खूप काही असे विषयांवरती खूप डीपली बोललो पण, आणि त्याच्या विचारांना आपल्या आयुष्यामध्ये कसं आचरणामध्ये आणलं जाईल या गोष्टीवरती पण आपण बोललो. आजचा माझा विषय फक्त एवढंच आहे की पॉझिटिव्ह लाईफ. आता पॉझिटिव्ह लाईफ, तर पॉझिटिव्ह लाईफमध्ये एक गुरुमंत्र, म्हणजे मी गुरुमंत्र नाही म्हणू शकत, मी एक कोट वाचला, नेगेटिव्ह माइंड नेवर गेट्स अ पॉझिटिव्ह लाईफ. आता नेगेटिव्ह हा जो शब्द आहे, नेगेटिव्ह म्हणजे मी नकारात्मक, माझ्यामध्ये नकारात्मक विचार येण्यामागचं कारण आपण, मी तर म्हटलं ते शोधत नाही आपण. आता नकारात्मक कारण मला येण्याचं कारण हे आहे की माझ्यासोबत काही चुकीचं घडले. चुकीचं घडलं असेल तर माझ्यासोबत नकारात्मक विचार असे येत आहेत किंवा असं काय होत आहे. पण त्यात नकारात्मक विचारांनंतर लगेच जर मला सकारात्मक विचार येत आहेत, तर तुम्हाला काय वाटतं? आपल्या आयुष्यामध्ये काय घोळणे चाललंय घोळ. नेगेटिव्ह माइंडला जरा साईडला करून हा विचार काय करत नाही. जसं आपली वेळ, आपल्या आयुष्यामधले असे काही ठराविक घटना आहेत, ते दुःख म्हणा का सुख म्हणा, ते त्याच्या वेळेनुसार येणारच, आपल्या आयुष्यामध्ये होणारच, ते घडणारच आहेत. मी सक्सेस करिअरबद्दल नाही बोलत आहे, मी घटनांबद्दल बोलतोय जे आपल्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे. एक्झाम्पल, मला आज खूप दिवसानंतर मी रस्त्यात मार्केटमध्ये चाललो होतो आणि मला अचानक माझा मित्र भेटला. तो जो एवढा मित्र की तो 10-15 वर्षापूर्वीचा मित्र मला आज भेटला, आणि त्या गप्पा गोष्टी चालल्या, मग आपल्या जुन्या आठवण. हे तुम्हाला सांगून, हे तुम्हाला माहिती होतं का की तुम्हाला मित्र हा भेटणार आहे, किंवा माझी मैत्रीण भेटणार आहे. ज्या मुली आहेत आज, मुली जास्त एकदम मला वाटतं त्या पाठच्या सेफ्टी व्हिडिओ नंतर सतर्क झालेल्या असतील. आपल्या महाराष्ट्राच्या जेवढ्या वाघिणी आहेत सतर्क झाल्या असतील, आणि सतर्क झालंच पाहिजे. आज त्यांनी पण एक लिमिटेशन त्यांच्या करून ठेवले असतीलच. मी असतील म्हणतोय, मी म्हणत नाही केलंय, असतील. नसतील केल्या तर करून ठेवा. आता ह्याचा समज इकडे कुठे येतो? पण त्यांच्याही आयुष्यामध्ये आजच्या ज्या मी वयवर्ग बघतो, तर 25 ते 28 पर्यंत जो वयवर्ग आहे मुलींचा, त्याच्यामध्ये अशा काही घटना आहेत. एक आजकाल आता लव्ह अफेअर वगैरे हे सर्व, बाहेर मित्रमंडळी, फ्रेंड सर्कल, हा आपल्या लाईफचा गोल आहे का? नाही, आपल्या लाईफचा गोल तो नाही आहे. आपला लाईफचा गोल हा आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये ज्या मला आई वडिलांनी जे शिक्षण दिले, त्या शिक्षणापर्यंत मी एकदम टॉप लेवलला जाईपर्यंत माझ्या त्या प्रवासामध्ये कुठलेही नकारात्मक विचार आले नाही पाहिजेत, किंवा नकारात्मक व्यक्तीही नाही आले पाहिजे. तसंच मुलांनाही आहे. मी हे म्हणत नाही की आपली लाईफ जगू नका. येस, यू हॅव अ फ्रीडम. आझाद देश आहे बाई. तुम्हाला, आपल्या सर्वांना, आपल्याला एक फ्रीडम आहेच त्या गोष्टीचा. पण नकारात्मक ऊर्जेचा जो परिणाम आपल्या मेंदूवर पडतो, त्याच्याबद्दल तुम्हाला मी आज सांगणार आहे. निगेटिव्हिटी काय करते की आपल्याला ना, जर एक नेगेटिव्ह थॉट आला ना, तर त्या नेगेटिव्ह एक थॉटला आहे ना, ती अगोदर पहिला घर करते आपल्या डोक्यात.
एक नेगेटिव्ह थॉट तो होतो मोठा. मग एक नेगेटिव्ह थॉट मल्टिप्लाय इंटू 10, तो 10 वेळा, 10 प्रकारचा नेगेटिव्ह थॉट्स, 10 विचार आणतो. आता 10 विचार आणल्यानंतर पॉझिटिव्ह थॉटला येण्याची जागाच नाही आहे ना. नेगेटिव्हच तुझ्या डोक्यामध्ये चाललेलं आहे तर पॉझिटिव्ह येणारच नाही. जर पॉझिटिव्ह लाईफच पाहिजे असेल, मग नेगेटिव्ह थॉट्सला जर तुम्ही 10 वेळा विचार करता, तर 10 वेळा विचार करण्यापेक्षा एकदा जर ती नेगेटिव्ह थॉट आली आहे, तर प्लॅन असा आहे, स्टॉप. रिॲक्शन द्यायच्या अगोदर स्टॉप, थांबा, आधी विचार करा, हे नेगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. जर नेगेटिव्ह आहे तर माझ्या काय कामाचं नाही, आणि जर पॉझिटिव्ह आहे तर माझ्या काय कामाचं आहे. नंतर तुम्ही स्टॉप केल्यानंतर विचार केला, तो प्लॅन होता. प्लॅन केल्यानंतर ॲक्ट म्हणजे समोरचं कोण व्यक्ती असेल किंवा तुम्हाला कुणालाही प्रतिक्रिया द्यायची असेल, नेगेटिव्हवरती द्यायची असेल, तर फक्त एक छोटीशी प्रक्रिया आहे. तू जे बोललास, तू जे बोललीस, तुला पटलं, चांगली गोष्ट आहे. मला पटत नाही आहे, मी माघार घेतो आणि मी माझ्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे. एवढं बोलायला काय होत आहे का? काही होत नाही. पण त्याचा फायदा असा आहे की इन फ्युचरमध्ये जाऊन जेव्हा सर्कलमध्ये एक 10 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, जेवढे पण दिवस असतील, जेव्हा समोरच्या व्यक्तीला कळेल की ह्या व्यक्तीने नेगेटिव्ह थॉटला जास्त घर दिलंच नाही आणि हा पॉझिटिव्हच राहिला, आणि या व्यक्तीने नेगेटिव्ह थॉट माझ्यापर्यंतच ठेवले, ते स्वतः घेतलेच नाही, त्या व्यक्तीला लगेच स्वतःची शरम येईल आणि तो व्यक्ती तुमच्याकडे परत येईल आणि सांगेल, आय एम सॉरी, चुकलं माझं, मला असं वागायला नको होतं. दॅट इज कॉल्ड अ पॉझिटिव्ह लाईफ. त्याला म्हणतात आपलं सकारात्मक आयुष्य. तर सकारात्मक आयुष्य करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे खूप काही आहे हो. आपल्या दिवसभराच्या घडामोडींमध्ये आपण एवढे व्यस्त झालो आहोत की आपण विचार करायला लागलोय की आपल्याला किती काय करायचे, का एवढे 10 क्वेश्चन्स का करायचे, आपल्याला 10 प्रश्नांची उत्तरं एकत्र का पाहिजेत. एक प्रश्न सोडवत आपण 10 प्रश्न सोडू शकतो. नाही सुटत असतील 10 प्रश्न विचार करायचे तर मी तर नाहीच बोलतोय. जर तुमचा अचानक मला कळतंय की आज असं होतंय की चारी बाजूनी तुम्हाला असं दबाव कोणाला येते, चारी बाजूनी कोणतरी अडकलंय, चारी बाजूनी हा विचार करतोय की यार माझ्या आयुष्यामध्ये असं घडलं, यार मी काय करू, यार असं होईल तसं होईल असं होईल. प्लीज मी हात जोडून विनंती करतो, तसे विचार नका आणू. कारण की या सृष्टीचा एक नियम आहे. आज जर दुःख आहे तर थोडे दिवस ते दुःख तुम्हाला सतवत राहतीलच, पण ज्या वेळेला सुख येतील ना त्यावेळेला ना त्या दुःखांची जाणीव, मी खूप वेळा व्हिडिओमध्ये म्हटलंय, हे पाठच्या माझ्या सिरीजमध्ये म्हटलंय, त्या दुःखांची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. की कुठल्या गोष्टीमुळे, काय व्यक्तीमुळे, काय घटनेमुळे माझ्या डोक्यामध्ये नकारात्मक अशी ऊर्जा आली, नकारात्मक विचार आले, आणि मी माझं सकारात्मक पॉझिटिव्ह लाईफ नेगेटिव्हमध्ये का मी विचार करायला लागलो आहे. डोंट बी डू दॅट. व्यस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, हॅपी राहा, मस्त एन्जॉय करा, लाईफला एन्जॉय करा, आणि कोणाचाही विचार करू नका. कोण काय करते, कोण काय बोलते, बाबा जाऊ दे. तुझे विचार तुझ्याकडे, माझे विचार सकारात्मक आहेत आणि माझे विचार माझ्याकडे चांगले आहेत. मला लोकांशी घेणदेण काय आहे, आणि मी लोकांना उद्देश देण्याच्या ऐवजी मी स्वतःला उद्देश का देत नाही. मी पॉझिटिव्ह आहे आणि मी पॉझिटिव्ह राहणार. आणि मी जर आपण ही प्रॅक्टिस केली ना, मी तुम्हाला 100% सांगतो, ही प्रॅक्टिस जर तुम्ही केली ना, तुमच्या येणाऱ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ना, नेगेटिव्ह एनर्जी आहे ना, ती ऑटोमॅटिक तिकडनंच लांब होऊन जाईल. का तुम्ही त्या गोष्टीला एक्झिट करतच नाही, मला ती पाहिजेच नाही,
नेगेटिव्ह एनर्जी माझ्या आयुष्यात पाहिजेच नाही, कारण की माझी लाईफ पॉझिटिव्ह आहे. मी एकदम म्हणजे एकदम खुशाल जगतोय, हसत खेळत जगतोय. मी चांगली मैत्रीण मित्रमंडळीमध्ये एकदम हॅपी आहे. तर मला कशाला पाहिजे लोकांचं काय घेणं देणं. मी बाबा आपलं सुखात आहे. बाबा तुझं काय दुःख असेल तर मी ऐकायला तयार आहे. हां, आपली मैत्रीण असेल किंवा आपला मित्र असेल, दुःख आहेत, आपण ऐकून घ्यायचे आहेत. आपल्याला मदत वाटली तर आपल्याला मदतही करायची आहे. ती पॉझिटिव्ह लाईफ झाली. नेगेटिव्ह लाईफमध्ये आपण कुणाच्याही सहभागी व्हायचं नाही, कारण की त्याच्या सहभागी झाल्यानंतर तीच लाईफ आपल्याला कधी समजेल. आपल्या डोक्यामध्ये असे विचार आणले, आपल्या झोपेमध्ये आपली झोप खराब करून टाकेल. आणि आपली झोप खराब झाली याचा अर्थ हे समजून चला, आपला डेली रुटीनमध्ये विचार 10 ते 20 वेळा आपल्या डोक्यामध्ये नेगेटिव्ह विचार येणार म्हणजे येणार. त्याच्यापेक्षा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, दॅट्स इट. पॉझिटिव्ह विचार करत राहायचे. मी खूप वेळा सांगितलं विषय सांगा, पण मी विषय सांगत नाही आहेत. एनिवेज, तुम्ही मला खूप खूप प्रेम देत आहे, त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार. आणि माझे आता पुढचे येणारे जे काही व्हिडिओज असतीलच, जे काही सिरीजमधले आता पुढचे चॅप्टर असतीलच, ते थोडे काटेकोर असतील किंवा मोटिवेटेड पण असतील. तर ही तयारी आपल्याला करायची आहे. आणि मागचे जेवढेही व्हिडिओज झालेत आपले, जेवढे अजूनपर्यंत आता जो काही प्रवास आजपर्यंत झालेला आहे, त्या प्रवासामध्ये जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला खरंच माफ करा. आणि रोज तुमच्यासोबत तुम्हाला भेटेनच नवीन विषयावरती. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी, पॉझिटिव्ह माइंड. काही नकारात्मक विचार मनामध्ये आणू नका. एकदम स्वतःला स्वस्थ समजा. एवढंच बोलतो. जय महाराष्ट्र.